प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सलाम. गेल्या दिवसापासून आपण इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय यावर आपण मनन करीत आहोत. आणि ज्याप्रमाणे प्रस्तावनेमध्ये प्रभूने आम्हाला त्या अध्यायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला, तो म्हणजे हा विश्वासरूपी जिना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि या विश्वासरूपी जिन्याच्या त्या प्रत्येक पायऱ्या जे विश्वासवीर आपण पाहत आहोत, मग हाबेल असो, हनोक असो, नोहा असो, ते प्रत्येक विश्वासवीर एखाद्या त्या विश्वासरूपी जिन्याच्या पायऱ्या आम्हाला दिसतात. आणि आपण ह्या पायऱ्या चढत असताना आपण 13वी पायरी गेल्या वेळेस चढली होती आणि आपण योसेफाच्या विश्वासाविषयी पाहिलं होतं. आज प्रभूच्या सहाय्याने आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 23वे वचन वाचून 14वी पायरी चढण्याचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी विश्वासवीराच्या विश्वासाविषयी पाहण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून माझ्याबरोबर इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 23वे वचन आपण काढावे अशी मी विनंती करतो. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, मोशे जन्मल्यावर त्याच्या आई बापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेविले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. या वचनामध्ये 3 विषय लपलेले आहेत प्रियांनो. आणि या 3 विषयाकडे प्रभूची इच्छा असेल तर वेगवेगळ्या सत्रामध्ये हे 3 विषय अतिशय खोलावर जाऊन पाहण्याचा आपण प्रयत्न करू. आणि म्हणून या वचनाकडे आपण लक्ष देत असताना या वचनामध्ये एका कुटुंबाचा विश्वास स्पष्ट करून सांगितलेला आहे. ते कुटुंब म्हणजे मोशेचे आई वडील. कोण होते मोशेचे आई वडील? मोशेच्या आई वडिलांचं नाव आमराम आणि योखबेद. या दोघांचा विश्वास या ठिकाणी प्रभू आम्हाला स्पष्ट करून सांगत आहे प्रियांनो. आणि म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष देत असताना आम्ही पाहतो की त्या आईबापांनी किंबहुना आमराम आणि योखेबदनी आपल्या मुलाला मोशेला विश्वासाने 3 महिने लपवून ठेवले. का बरं मोशेला लपवून ठेवण्याची वेळ आली प्रियांनो? ज्यावेळेस निर्गमाच्या पुस्तकात आम्ही येतो, इस्रायल वंशज फार वाढले होते. मिस्रापेक्षा अधिक त्यांची जनसंख्या झाली होती. आणि योसेफाची आठवण नसलेला असा एक राजा त्या ठिकाणी आल्यानंतर त्या इस्रायलला त्यांनी गुलामीत टाकलं. आणि मग आम्ही पाहतो की ते बहुसंख्य आणि बहुगुणित होत असताना त्यांनी एक फरमान काढलं. ते फरमान म्हणजे निर्गमाच्या पुस्तकात 1ल्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका. पहिले तर त्याला जिवे मारा म्हटलं होते, परंतु पुढे जाऊन तो म्हणतो नदीत टाका, त्याला जिवे मारा आणि मुलगी जिवंत ठेवा. प्रत्येक मुलगा मारून टाकायचा प्रियांनो. आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये मोशेचा जन्म झाला. आणि हा मोशेचा जन्म झाला एवढंच नाही, तर त्या मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले. का बरं एवढा मोठा निर्णय त्यांनी घेतला? कारण प्रियांनो, परिस्थिती भयंकर होती. मिस्राचं सैन्य, मिस्राची राजवट आम्हाला सर्वांना ज्ञात आहे प्रियांनो. आणि त्या मिस्राच्या सैन्याविरुद्ध, त्या मिस्री राजाच्या फरमानाविरुद्ध चालायचं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं. आणि अशा परिस्थितीत ह्या उभयतांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे की आम्ही मोशेला लपून ठेवणार. फारो म्हटलेला त्या राजापासून, या फरमानापासून, या मृत्यूपासून आम्ही लपून ठेवणार. का बरं त्यांचा एवढा भक्कम विश्वास होता?
कारण त्यांचा देव एकच होता प्रियांनो. त्यांचा देव एक होता म्हणून त्यांचा विश्वास एक होता. आणि त्यांचा विश्वास एक असल्यामुळे एक भक्कम निर्णय घेऊ शकले की आम्ही आमच्या मुलाला वाचवणार. आणि म्हणून हा जो विषय आहे हा विश्वासाने लपविले त्याच्या अगोदर हा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाकडे आपण गांभीर्याने लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. तर कोण निर्णय घेऊ शकतं ज्यांच्यामध्ये देवाचे संकल्प दडलेले आहेत. तर मोठे संकल्प मोशेच्या द्वारे प्रभू पुढे आणणार होता. इस्रायलास मोठी सुटका देऊन कनानात त्यांना न्यायचं होतं. आणि अशा सर्व मोठ्या संकल्पामध्ये हा विश्वास अतिशय महत्वाचा होता. त्याच्या आई वडिलांचा विश्वास असल्यामुळे मोशेला जीवदान मिळालं प्रियांनो. आज जगामध्ये पहा ना, थोडंसं काय भय झालं तर आपल्याला सोडून जातात प्रियांनो. गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही पाहतो की अनेक जण अनेकांना सोडून गेले, कुणाला विचारत देखील नव्हते. आणि आज आम्ही पाहतो या मोशेच्या कुटुंबामध्ये त्या घराच्या बाहेर ते मिस्राचं सैन्य, आतमध्ये भय, बाहेर मृत्यूचं भय. अशा परिस्थितीत एक भक्कम निर्णय घेऊ शकले कारण त्यांचा देव एक, त्यांचा विश्वास एक. आज आमच्या घरामध्ये बघा, एखादं कुटुंब जर 2 दिवसासाठी सुट्टीला आलं आणि त्या कुटुंबामध्ये, त्या पाहुण्यांच्या कुटुंबामध्ये एखादं तानबाळ असलं तर रात्री समजा ते रडलं तर दुसऱ्या दिवशी शेजारचे आम्हाला भेटले रस्त्यामध्ये तर विचारतात ना की कोण पाहुणे आलेत का तुमच्या घरी, काल रात्री बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. हा, आमच्या घरी आमचे पाहुणे आलेले आहेत, त्यांचं एक लहान बाळ आहे, ते रडत होतं. बाळ रडणार प्रियांनो. मोशे देखील रडत असेल कारण त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या पेटाऱ्यामध्ये तो रडताना दिसतो प्रियांनो. मग तो तिथे रडत असेल आणि जेव्हा जन्म झाला त्यावेळेस देखील रडत असेल. आणि हा रडण्याचा आवाज प्रियांनो बाहेर जात असेल परंतु हे विश्वासाने कुटुंब प्रार्थना करीत असेल की प्रभूजी हा आवाज या सैन्याच्या कानापर्यंत जाऊन देऊ नकोस, हा आवाज ह्या भिंतीच्या बाहेर जाऊन देऊ नकोस. का प्रार्थना करत होते, कुणाकडे प्रार्थना करत होते? त्या एकाच देवाकडे, जो अब्रामाचा देव, तो योखबेदचा देव, जो अब्रामाचा विश्वास, जो एकोबाचा विश्वास. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की पुढे जाऊन मोशेने इस्रायलाची मोठी सुटका केली. प्रत्येकाविषयी प्रभू संकल्प आखतो, पण तुझे संकल्प जर आम्हाला आमच्या जीवनात पूर्ण व्हायचे असेल तर देवाच्या नियमाने चालणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा ह्या वचनामधून पहिला मुद्दा आम्हाला शिकायचा आहे म्हणजे की ते दोघे देवाच्या नियमाने जोडले गेले होते. कसे जोडले होते? निर्गमाच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही येतो 2रा अध्याय 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. लेवी वंशातला एक पुरुष म्हणजे अब्राम आणि लेवी वंशातली कन्या योखबेद. अब्राम आणि योखबेद हे लेवी वंशातले होते, एका कुळातले, एका वंशातले होते. एक देव तर होताच परंतु हे वंश देखील एक होते आणि ते दोघे एकत्र आले, एक कुटुंब तयार झालं. मग मिरियाम, अहरोन आणि मोशे आम्हाला दिसतात. आणि ह्या मोशेच्या जीवनातून प्रभूने अद्भुत कार्य आम्हाला केलेलं दिसतं. कारण जे देवाच्या नियमाने जोडलेले असतात ते देवाच्या दृष्टिकोनातून नीतिमान, धार्मिक असतात. स्तोत्र संहितेमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, स्तोत्र 5 आणि वचन 12, देवाच्या वचनात असलेलं आहे, कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस. हे जे धार्मिक कुटुंब होतं, हे नीतिमान कुटुंब होतं, मोशेच्या द्वारे आशीर्वादित केलं. हे परमेश्वरा, तू त्यांच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस. जे धार्मिक कुटुंब आहे, जे देवाच्या नियमाने जोडलेले आहेत, त्यांच्या भोवती प्रभू आपलं कृपेचं वेष्टन घालितो. आणि त्या कृपेच्या वेष्टनामध्ये असताना
मोशेचा आवाज त्या वेष्टनाच्या बाहेर गेला नाही आणि मोशेला ते 3 महिने लपू शकले. हा 3 महिन्याचा कालावधी पण प्रभूने निवडला होता, कारण पुढे मोशेचा प्रवास सुरू होणार होता आणि म्हणून ते 3 महिने त्याला लपून शकले. आणि पुढे आम्ही पाहतो की तो स्तोत्रकर्ता 119वा अध्याय 117व्या वचनामध्ये असं लिहितो, मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन. कदाचित आमरामाची प्रार्थना असेल, कदाचित योखबेदची प्रार्थना असेल की आम्हाला आधार दे म्हणजे आम्ही सुरक्षित राहील आणि तुझ्या नियमाकडे निरंतर लक्ष ठेवीन. ज्या नियमाने प्रभू आम्ही एकत्र आलेलो आहोत, ज्या नियमाने आम्ही आमचा कौटुंबिक प्रवास चालत आहोत, करत आहोत, तर प्रभू आमची सुरक्षा तुझ्या हातात आहे आणि त्या सुरक्षेमध्ये तू आमचा आधार आहेस. आणि त्यांची एक प्रार्थना आहे की हे प्रभू आमच्याकडे तू आमच्या प्रार्थनेकडे का आम्हाला सुरक्षित ठेव, आम्ही तुझ्या नियमाकडे निरंतर लक्ष देऊ. आज खऱ्या अर्थाने विश्वासणाऱ्यांना किंवा विश्वासणाऱ्यांचं आद्य कर्तव्य एकच आहे की प्रभूच्या आज्ञेकडे लक्ष देणे, प्रभूच्या नियमांकडे लक्ष देणे, प्रभूच्या इच्छेकडे लक्ष देणे. आणि जर आम्ही त्याच्याकडे लक्ष दिले तर प्रभू आमचा आधार झाल्याशिवाय राहणार नाही, प्रभू आमची सुरक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही देखील म्हणू की प्रभूच्या कृपेच्या वेष्टनाने आम्हाला घेरलेले आहे. मोशेचे आई वडील आमराम आणि योखबेद लेवी वंशातला पुरुष जाऊन लेवी वंशाच्या कन्येशी विवाह करतो आणि देवाच्या नियमाने जोडलेलं कुटुंब आम्हाला दिसतं. तुम्ही म्हणाल ब्रदर, हे तर नियम मोशेच्या द्वारे नंतर आलेले आहेत. अनुवादाच्या पुस्तकात ज्यावेळेस येतो आम्ही 7व्या अध्याय 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, त्यांच्याशी सोयरूप करू नका, आपली मुलगी त्यांच्या मुलाला देऊ नका, त्याची मुलगी आपल्या मुलाला करू नका, कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील आणि अन्य देवांची सेवा करायला लावतील. निश्चित हा नियम मोशेच्या द्वारे प्रभूने इस्रायलला नंतर दिला, परंतु त्याची सुरुवात आम्हाला अब्राहमापासूनच दिसते. प्रियांनो, माझ्यावर अब्राहमाच्या जीवनातील एक घटना काढूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण येऊ, उत्पत्ती 24 आणि त्या ठिकाणी 1 ते 4 ह्या वचनामध्ये शीर्षक आहे इसाहकासाठी पत्नी मिळविणे. अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्रामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. अभ्यासकांचं मत आहे त्याचं नाव अलिएझर. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव, मी तुला परमेश्वराची आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाही, तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. अब्रामाची इच्छा होती की प्रभूच्या नियमाने माझ्या इसहाकाचं कुटुंब जोडलं जावं. एक मोठी योजना इसहाकाच्या द्वारे प्रभू निर्माण करणार होता. अब्राहम राष्ट्रांचा पिता, एक राष्ट्र उभारणीसाठी इसहाकाचा उपयोग करणार होता आणि म्हणून इसहाकासाठी कोणत्या कनानी मुलीची गरज नाही, कारण ते त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील, ते माझ्यापासून माझ्या उपासकाला बहकवतील आणि म्हणून माझ्या इसहाकाला माझ्या आप्तजनांच्या मधून नवरी आण. इसहाकाच्या बाबतीत गंभीर असलेला अब्राहम आम्हाला दिसतो आणि तोच नियम इसहाकाने आपल्या याकोबाला देखील दिला. त्या ठिकाणी 28वा अध्यायात आपण येऊ आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, 28वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. तेव्हा इसहाकाने याकोबास बोलून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की काय, कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नको, तर उठ पदन आराम येथे तुझ्या आईचा बाप बथुएलाच्या घरी जा व तुझा मामा लाबान याच्या मुलीपैकी बायको कर. बजावून सांगितलं. अब्रामाने आपल्या सेवकाला शपथ घ्यायला लावली इसहाकासाठी. इसहाकाने आपल्या पुत्राला याकोबाला बजावून सांगितलं
की कनानी मुलींपैकी बायको करू नको. का बरं? आम्हाला दिसतं उत्पत्तीच्याच पुस्तकात 26व्या अध्यायामध्ये, आम्हाला दिसतं 34व्या वचनामध्ये, एसाव 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची मुलगी यहुदीत आणि एलोन हित्ती याची मुलगी बासमत या बायका केल्या. या बायका केल्या एवढंच झालं नाही, तर इसाहक व रिबका यांच्या मनात दुःखदायक झाल्या. कारण हे देवाच्या नियमाने जोडलेलं कुटुंब नाही. तर देवाच्या नियमाने न जोडलेलं कुटुंब इसाहाक आणि रिबकाच्या मनास दुःखदायक झालं एवढंच नाही, तर प्रभूच्या मनाला देखील दुःख झालं. आणि त्याचा परिणाम काय झाला? आम्हाला दिसतं की ते परिणाम आशीर्वाद त्याचे गेले. याकोबाला आशीर्वाद गेले आणि येसावाला ते आशीर्वाद मिळाले नाही. जर प्रभूच्या नियमाने आम्ही चाललो नाही, तर प्रभू आमच्या जीवनातले आशीर्वाद काढून घेतो. प्रिय, आमराम आणि योखबेद हे देवाच्या नियमाने जोडले गेले होते. म्हणून त्यांचा देव एक, त्यांचा विश्वास एक आणि त्यांचा निर्णय भक्कम. का? कारण त्यांचा विश्वास एक असल्यामुळे त्यांचे निर्णय देखील ते दैवी निर्णय होते. म्हणून ते 3 महिने मोशेला लपून ठेवले. अनुवादमध्ये जसं आम्ही पाहिलं की ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकतील. 1 राजे 11वा अध्याय आपण काढूया. 1 राजे 11वा अध्याय. आणि त्या ठिकाणी देवाच्या एका सेवकाविषयी लिहिलेलं आहे. त्या सेवकाने देवाचं मंदिर बांधलं. त्या सेवकाचं नाव शलमोन. शलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला व त्यांच्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवतील. त्याच्या 700 राण्या व 300 उपपत्नी होत्या. त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले. त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले. तारुण्यातल्या गोष्टी आहेत. देवापासून त्याचं मन बहकविलं. सुंदर मंदिर बांधलं शलमोनाने, परंतु काय परिणाम? की देवाविरुद्ध त्याचं जीवन आहे. जे देवाने नियम लावून दिले होते त्या नियमाविरुद्ध तो गेला. आणि परिणाम काय झाला? शलमोन म्हातारा झाला. वचन 4. तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. सिदोनाची देवी अष्टरोत आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या नादी शलमोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले, त्याचा बाप दावीद याच्याप्रमाणे तो परमेश्वरा पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मोवाबाचे अमंगळ दैवत कामोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मालोक यांच्यासाठी एक उंच स्थान बांधले. शलमोनाने देवासाठी मंदिर बांधले, परंतु म्हातारपणी शलमोनाने कोणाचं स्थळ बांधले? एक उंच स्थळ बांधले. अमंगळ दैवत मालोक, अमंगळ दैवत कमोश. कशामुळे झालं? जो मंदिर बांधतोय तो इतर देवांची देखील उपासना करताना त्यांच्यासाठी मंदिरं बांधताना दिसतो. कशामुळे? देवाच्या विरुद्ध वागला. देवाच्या नियमाने तो जोडला नाही गेला. प्रियांनो, जे रिबका आणि इसाहकाला जे दुःख झालं येसावाच्या द्वारे, जे मनास दुःख झालं, ते दुःख देणारं कार्य आम्ही शलमोनाच्या जीवनात पाहतो. आज प्रभू आम्हाला सांगत आहे की आम्ही देवाच्या नियमाने जोडलो आहोत का? कारण फक्त जुन्या करारातील लोकांनाच हा नियम नाही. प्रियांनो, 2 करिंथ 6वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार?
ख्रिस्ताची बलिराशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणार व विश्वास न ठेवणारा हे वाटेवकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीवर मेळ कसा उभा बसणार? आपण तर जेवंत देवाचे मंदिर आहो. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. जो जुना करारती नियम लोकांना लावून दिला तोच आम्हाला देखील आहे. कारण जे जुना करारातील विश्वासवीर आहे त्यांच्या जीवनात जे प्रभू संकल्प आखत होता ते संकल्प तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील प्रभू आखतो. आणि तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला पहिली गोष्ट काय आहे की विश्वासणाऱ्याशी संबंध जोडावे. जर तो तसा संबंध नसेल तर आम्ही बिजोड देवापासून दूर होऊ. आणि मग प्रश्न काय की आमची भागी कशी होणार, आम्ही एक वाक्यता कशी होणार, आम्ही वाटेकरी कशी होणार त्या स्वर्गाचे, आम्ही कसा मेळ खाणार? आमच्या जीवनातून प्रभू आपले संकल्प पूर्ण करू शकणार नाही. प्रियानो, जसं आम्ही पाहतो की शास्त्रेच्या पुस्तकामध्ये एक शास्ता होऊन गेला. त्याच्याविषयी असं लिहिलं आहे की तो इस्रायलचा शास्त्र होता एवढंच नाही, तो देवाचा नाझीर होता. आणि देवाचा नाझीर होता एवढंच नाही तर प्रभूचं वचन सांगतं की त्याच्या जन्मानंतर इस्रायलाला पलिष्ट्याच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील. म्हणजे कोण? शमशोन. त्या शमशोनाविषयी आम्ही पाहतो की प्रभूचा संकल्प पूर्ण झाला नाही. का? कारण जसं आम्ही त्याच्याविषयी पाहतो त्याचा जीवनी प्रवास शास्त्रेच्या पुस्तकात 14व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येतो तसं लिहिलं आहे की शमशोन तिम्ना येथे गेला. तेथे त्याने एका बलिष्ठी मुलगी पाहिली, तिच्यावर त्याचे प्रेम बसले. बलिष्ठ मुलीवर त्याचे प्रेम बसले. शास्ता आहे. शास्ता कोण? न्यायाधीश आहे, नियमाने जोडलेला आहे, परंतु स्वतः नियम धाब्यावर ठेवलेला शास्ता आम्ही पाहतो. शास्त्रेचा 16वा अध्याय. मग शमशोन गज्जा येथे गेला व तेथे त्याचे एका स्त्रीवर मन बसले. तिथं ती वेश्या होती प्रियानो, तरी सुद्धा तिच्या बरोबर तो गेला. एवढंच नाही, 16व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये नंतर शमशोनाचे सोरेक खोऱ्यातील दलिला नावाच्या एका स्त्रीवर प्रेम बसले. शास्ता, न्यायाधीश, सर्व नियम ठाऊक असलेला, परंतु काय? देवाच्या नियमाचा भंग करून देवाविरुद्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये दंग झालेला शमशोन आम्ही पाहतो. संकल्प पूर्ण झाला नाही. तर ज्या लोकांना इस्रायलांना ज्या लोकांपासून सोडवायचे त्या पलिष्ट्यांबरोबर त्याचा देखील मृत्यू झालेला आम्ही पाहतो. त्या महलाखाली शमशोन मेलेला दिसतो. काय सांगायचंय? मोशेच्या आईबापांनी मोशेच्या जन्मानंतर त्याला 3 महिने विश्वासाने लपविले. का? कारण ते देवाच्या नियमाने जोडलेलं कुटुंब होतं. कारण देवाच्या नियमाने, देवाच्या इच्छेने, देवाच्या संकल्पाने ज्यावेळेस कुटुंब जोडलं जातं त्यावेळेस निर्णय घेण्यासाठी प्रभू शक्ती देतो. दोघांच्या प्रार्थना एक असतात प्रियांनो, दोघांचे विचार एक असतात की आम्हाला मोशेला लपवायचं. आणि म्हणून प्रभू म्हणतो की त्याच्या आई वडिलांनी मोशेला विश्वासाने लपवले. कारण त्यांचा देव एक, त्यांचा वंश एक, त्यांचा विश्वास. काय? इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 23 मध्ये पुन्हा आपण येऊया. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपविले. 3 महिने. आणि निर्गमाच्या पुस्तकात आपण येऊ, त्या ठिकाणी हा सर्व वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवी वंशाची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेविले. 3 महिने प्रभूने प्रियांनो त्याच्यासाठी एक वेळ ठरवली होती. कारण पुढे त्याला लपवून ठेविता येईना म्हणून तिने एक महत्वाची गोष्ट केलेली आहे. आमच्या मुलांना आम्ही कोणापासून लपवून ठेवितो? 3 महिने हा कालखंड म्हणजे कोणता माहितीये का? जन्मापासून कुमारावस्थेपर्यंत. जोपर्यंत कुमारावस्थेपर्यंत मुलगा येत नाही
जोपर्यंत त्याला पापाची जाणीव होत नाही, तोपर्यंत सैतान म्हटलेला किंवा हे फारिवचं जे चित्र आहे सैतानासारखं, त्याच्यापासून आम्हाला आमच्या मुलांना लपवायचंय. हे मोशेच्या आई वडिलांनी त्याला 3 महिने या फारोपासून लपविले प्रियांना. कारण पुढे जाऊन त्याला जगामध्ये सोडायचं होतं. जगामध्ये सोडायचं होतं. आमची लेकरं देखील जगामध्ये जाणार आहे. परंतु अनेक वेळा माहिती का काय होतं, की आपल्या लेकरांना सैतानापासून लपवायचं सोडून मंडळीत जर आला नाही ना, का अमुक अमुक तुमचा मुलगा आला नाही, तर तो जर चुकीच्या ठिकाणी असेल तर लपवाछपवीचे गोष्टी आम्हाला सांगितल्या जाते, की ते तिकडे गेला, तो तिकडे गेला, तो इथे गेला, तो आजारी आहे, ती आजारी आहे. प्रभू म्हणतो फारोपासून त्यांनी लपवलं. तुम्ही सैतानापासून आपल्या लेकरांना लपवा, परंतु मंडळीतील वडील असो, सेवक असो, जबाबदार व्यक्ती असो, त्यांच्यापासून आपल्या लेकरांना लपवू नका. जे का आहे ते उघड उघड सांगा. कारण जर उघड उघड सांगितलं तर त्यांच्या आत्मिक वाढीसाठी ते प्रयत्न करतील, त्यांच्या आत्मिक वाढीसाठी ते प्रार्थना करतील, त्यांच्या आत्मिक वाढीसाठी ते गुडघे टेकतील. परंतु अनेक वेळा आम्हाला लपवायचंय कोणापासून हेच समजलेलं नाही. मोशेला त्याच्या आई वडिलांनी फारोपासून लपविले, 3 महिने लपविले. आणि पुढे काय झालं, त्यांनी एक लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व लाळ चोपटली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकास घालून नदीकाठच्या लवाळ्यात नेऊन ठेवले. एक छोटा तारू आम्हाला दिसतो. निश्चित हे देवाच्या नियमाने जोडले म्हणजे काय, हे देवाच्या शिक्षणाने जोडलेलं कुटुंब आहे प्रियांनो. हे देवाच्या शिक्षणाने जोडले म्हणजे काय, नोहाचा संपूर्ण इतिहास यांना माहिती आहे. ज्यावेळेस प्रभूचा क्रोध या मनुष्य प्राण्यावर आला होता, त्यावेळेस जो नीतिमान जो नोहा होता, त्याला जसं सांगितलं गोपेर लाकडाचा तारू कर, त्याला डांबर लाव, आणि सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहे. आणि अशा प्रकारचं तारू केल्यानंतर मोशेचं कुटुंब कशा प्रकारे वाचलं या अमराम आणि योखबेदला माहिती आहे. आणि त्याच प्रकारे त्याच प्रकारचा छोटासा तारू आपल्या लेकरासाठी करताना ते दिसत आहे. काय केलेलं आहे की तिने लवाळ्याचा एक पेटारा केला. तिने असा शब्द आलेला आहे. खऱ्या अर्थाने त्या उभयतांचं तिथं श्रम दिसतात प्रियांनो. लवाळाचा पेटारा करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात आमरामाने बाहेरून घरामध्ये आणल्या. घरामध्ये येऊन उभयतांनी ते तयार केला. उभयतांनी तयार केला आणि घरामध्ये त्याला ठेवलं आणि घरामधून त्याला जगामध्ये सोडलं प्रियांनो. कशाचं चित्र आहे प्रियांनो? हे ख्रिस्त म्हटलेल्या तारवाचं चित्र आहे. एक विशिष्ट काळापर्यंत आमच्या लेकरांना आम्हाला लपवायचंय, पण लपवत असताना देवाच्या शिक्षणामध्ये त्यांना वाढवायचंय. कारण एक वेळ असा येईल की ज्यावेळेस त्याला पापाचा परिणाम समजेल आणि पाप क्षमा करणारा किती महान आहे, त्या ख्रिस्ताचं ज्यावेळेस दर्शन त्याला होईल, त्यावेळेस त्या पेटाऱ्यात त्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्या पेटाऱ्यात ठेवील तो सुरक्षित राहील. मग जगामध्ये कुठेही जाऊ द्या, तो सुरक्षित राहणार आहे. आम्हाला सैतानापासून लपवून ख्रिस्ताच्या सानिध्यात त्याला आणायचंय. सैतानाच्या राज्यापासून लपवून देवाच्या मंडळीत त्याला आम्हाला आणायचं आहे. हे कधी शक्य होईल? ज्यावेळेस लेवी वंशातला एक पुरुष, लेवी वंशातली ती स्त्री एक झाले. ते देवाच्या नियमाने जोडले. आज आम्ही देवाच्या नियमाने जोडले असेल तर हा पेटारा आमच्या घरात आहे. त्या पेटाऱ्यामध्ये लेकरं आमच्या घरात आहे. कारण संतती ही देवाची देणगी आहे प्रियांनो. आणि त्या ठिकाणी असलेलं आहे की मत्तयाच्या शुभवर्तमाने प्रभू म्हणतो की तुम्ही आपली संपत्ती स्वर्गामध्ये साठवा, कारण त्या ठिकाणी चोरी होणार नाही, जंग नाही. आज आम्ही विचार करतो का की आम्ही स्वर्गामध्ये संपत्ती साठवली का? का जगामधली संपत्ती किती आहे? जर जगातली संपत्तीची लिस्ट काढली तर भरपूर अशी लिस्ट येते. परंतु विचार जर केला मी स्वर्गामध्ये कोणती संपत्ती साठवली, तर पहिल्या क्रमांक येईल तो म्हणजे माझं लेकरू वाचवलं पापापासून, त्या अधोलोकापासून, त्या नरकापासून, आणि त्याला वाचून त्या स्वर्गामध्ये मी ते धन साठवलेलं आहे, ती संपत्ती साठवलेली आहे. आमराम आणि योखबेदनी तो पेटारा केला आणि सुरक्षित मोशेला ठेवलं.
3 महिने घरामध्ये. आता 3 महिन्यानंतर मोशे त्याच्या जीवनाच्या प्रवासाला पुढे गेलेला आहे. तुम्हाला माहितीये का, एक राजेमध्ये एक मुलगी आहे. एक का दोन राजेमध्ये आपण काढूया की एका मुलीचा वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. 2 राजे 5वा अध्याय. नामानाचे कोड नाहीसे होते. आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामात जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. आता पुढे आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. ती आपल्या धनिनीस म्हणाली, शवरोनातल्या संदेशाशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते, त्याने त्याचे कोड बरे केले असते. का तिला धैर्य आलं? कारण कित्येक वर्ष त्या इस्रायलामध्ये त्यांच्या घरामध्ये जे देवाच्या नियमाने जोडलेले कुटुंब आहे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारे, विश्वासाने चालणारे, त्या कुटुंबात ती वाढली होती. त्या पेटऱ्यात तिने ठेवलं होतं. आणि त्या विश्वासाच्या पेटऱ्यात ज्यावेळेस आपली लेकरं असतात, ख्रिस्ताच्या तारवामध्ये ते आपली लेकरं असतात, तारणाच्या तारवामध्ये आपली लेकरं असतात, त्यावेळेस पुढे जाऊन कुठेही जाऊ द्या, ती गुलामीत गेली प्रियांना. पण गुलामीत असताना देखील देवाचं वचन तिच्या अंतःकरणात होतं. ती म्हणू शकली की, काय म्हटली ती, की ती म्हणाली आपल्या धनीने, शमरोनातल्या संदेष्टांशी माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होईल. खरं पाहता हे धैर्य कुणामध्ये असेल? ते धैर्य देवाच्या दासीमध्ये आहे. ते विश्वासाने आहे प्रियांना. आणि तोच विश्वास आणि आमराम आणि योखबेद मध्ये दिसतो की आम्ही फारोच्या विरुद्ध जाऊन, फारोच्या फरमानाच्या विरुद्ध जाऊन आम्ही धैर्याने, विश्वासाने आमच्या लेकरांना आम्ही लपवणं. आज आपण ह्या वचनावर मनन करीत असताना एक लक्षात ठेवू, पुढे जाऊन आमची लेकरं मोठी होती. जर देवाचे संकल्प त्यांच्या जीवनात पूर्ण करायचे असेल तर त्यांचा विवाह, त्यांचं नातं विश्वासणाऱ्यांशी जोडणं अतिशय महत्वाचं आहे. जर जोडलं गेलं नाही प्रियांनो, तर शलमोन आणि शमशोन आमच्या समोर ठेवूया. जरी देवाचं मंदिर त्याने बांधलं, परंतु त्याला म्हातारपणी चुकीच्या लोकांची उपासना करावी लागली, चुकीच्या लोकांबरोबर त्याला राहावं लागलं आणि चुकीचे देवांचं त्याला काय करावं लागलं, मंदिरं बांधावं लागली. शमशोनाचे उदाहरण आम्ही पाहिलं. शास्ता होता, न्यायाधीश होता, एक उत्तम संकल्प त्याच्या द्वारे प्रभूने आखला होता, परंतु एकाही इस्रायला त्यांनी आयुष्यभरात सोडवलं नाही, तर स्वतःच तो गुलामीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी पलिष्ठांबरोबर त्याचा मृत्यू झाला. आज आमराम आणि योखबेद काय सांगतात की आम्ही कुटुंब एक होतो, देवाच्या नियमाने जोडलं गेलो होतो, देवाच्या इच्छेनुसार आम्ही होतो. आमच्या प्रार्थना त्या घरामध्ये एक होत्या, कारण आमचा देव एक होता, आमचा विश्वास एक होता. त्या देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि आम्हासारख्या धार्मिकाचे त्या घराला त्याने कृपेचं वेष्टन घातलं. एवढंच नाही, तो आमचा आधार झाला, तो आमचा रक्षक झाला आणि आम्ही त्याच्या नियमांकडे निरंतर लक्ष देत राहील. आज प्रभूकडे एकच प्रार्थना आहे, आम्ही विश्वासी म्हणून जे जीवन जगतो त्याच्या नियमाकडे, त्याच्या आज्ञेकडे, त्याच्या इच्छेकडे, त्याच्या संकल्पाकडे आम्हाला लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हीच प्रार्थना आज तुमची आणि माझी असणं अतिशय महत्वाची. देवबाप करो, त्या वचनाद्वारे प्रभूने जे काही त्याच्या दैवी विचार आम्हाला पुरवले, त्या दैवी विचारांवर विचार करून येणाऱ्या दिवसात आम्ही ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो, ही प्रार्थना प्रभूने पुरवलेल्या शब्दाबद्दल प्रभूला धन्यवाद देतो. आणि पुढे जाऊन पुढच्या वेळेस प्रभूची इच्छा असेल तर आम्ही पाहू की मोशेच्या कुटुंबाने काय केलं आणि कशा प्रकारे केलं, त्यातून काही शिकण्याचा आपण प्रयत्न करू.